आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। बंगळुरूजवळ कंटेनर कारवर उलटला। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी गावचे एकाच कुटुंबातील 6 जणांचा करुण अंत। नाताळ सुट्टीसाठी येत होते। बंगळुरूजवळ एक कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत कारमधील IT इंजिनियरसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा करुण अंत झाला। हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी येथील आहे। हे कुटुंब नाताळच्या सुट्टीनिमित्त गावाकडे येत होते, परंतु वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला। या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे। मृतांमध्ये 2 चिमुकल्या मुली, 16 वर्षाचा मुलगा, पती पत्नी आणि भावाच्या पत्नीचा समावेश आहे। बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगला तालुक्यातील तळकेरेजवळ शनिवारी ही दुर्घटना घडली। चंद्रम इगाप्पा गोल हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत। ते बंगळुरू येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होते। नाताळनिमित्त सुट्टी असल्याने इगाप्पा गोल कुटुंब KH01 ND 1536 ओल्वो कारने मोरबावी गावाकडे येत होते, परंतु राष्ट्रीय महामार्ग 48 वर तळकेरेजवळ आल्यानंतर एक अवजड मालवाहू कंटेनर कारवर पलटी झाला। कंटेनर कारवर पलटल्याने या अपघातात कारचा चुराडा झाला। चंद्रम इगाप्पा गोल वय 46, चंद्रम यांच्या पत्नी धोराबाई वय 40, मुलगा गण वय 16, मुली दीक्षा वय 10 आणि आर्या वय 6, तर चंद्रम इगाप्पा गोल यांच्या भावाच्या पत्नी विजया लक्ष्मी वय 35 अशी मृतांची नावे आहेत। या अपघातात इगाप्पा गोल यांचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। 3 महिन्यांपूर्वी चंद्रम इगाप्पा गोल यांनी कार घेतली होती। आता या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे। या अपघात प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।